हार्दिक शुभेच्छा। आजच्या सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत गुरुमंत्र आणि एक श्लोक रामायण या कार्यक्रमाने। सादर करीत आहेत श्रीमती शोभा नाईक। मंडळी, आपल्या सर्वांच्या जीवनाला व्यापून झालेला आहे तो राम। राम म्हणजे रमवितो तो। भूलोकातील आनंद देणारी सुंदर गोष्ट म्हणजे राम। राम, राम राज्य आणि राम नाम ही विश्व कल्याणाची भारतीय कल्पना आहे। त्यात रामनामाची सर्वाधिक महती आहे। राम म्हणजे नाम आणि नाम म्हणजे राम। मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणजे स्वतःवर नीती, धर्म, व्यवहाराचे निर्बंध घालून घेणारी शक्ती होय। या आनंददायी रामाचा प्रवास म्हणजे रामायण। आदिकवी वाल्मिकीचे रामायण हे आदिकाव्य। ब्रह्मदेवाने वाल्मिकी मुनींना आशीर्वाद दिला की जोपर्यंत या पृथ्वी तलावर नद्या वाहत आहेत, पर्वत आहेत, तोपर्यंत रामकथा या जगात प्रचलित राहील। आदिकवी वाल्मिकींनी आपल्या स्वतंत्र सौंदर्य दृष्टीने विधात्याच्या सूक्ष्म आणि स्थूल सृष्टीतून नेमके सौंदर्य टिपून काढून त्यातून आपली रामकथा लिहिली। आधुनिक वाल्मिकी म्हणून ज्यांना रसिकांनी गौरवले त्या गदी माडगुळकर यांनी आधुनिक काळात गीत रामायणाचा कौस्तुभ म्हणी महाराष्ट्र शारदेच्या कंठात बांधलाय। वाल्मिकींच्या रामायणात 28,000 श्लोक आहेत। माडगुळकरांच्या गीत रामायणात 56 गीते आहेत। या गीतांचं वैशिष्ट्य म्हणजे वाल्मिकींच्या काव्यातील वेचीव सौंदर्य आपल्या स्वयंभू प्रतिभेने कविश्री माडगुळकरांनी यात बिनचूक निवडले आहे। साहजिकच गीत रामायणातील काही गीते रामायणासारखी चिरंजीव होऊन लागली आहेत। 1 एप्रिल 1955 मध्ये पुणे आकाशवाणीवर गीत रामायणाचे पहिल्यांदा प्रसारण झाले। त्या गीत रामायणाला सुधीर फडक्यांनी स्वरचा चढवला आणि साऱ्या महाराष्ट्राने सर्वेंद्रियाचे कान करून ते ऐकले।
आज 69 वर्ष झाली तरी रसिकांच्या मनावर या गीत रामायणातील गदिमांच्या शब्दांचे आणि बाबूजींच्या स्वरांचे दारू कमी झाले नाही। या रामकथेने अथस्रीवासियांना भरून टाकले। त्यामुळे या वर्षीच्या 22 जानेवारी रोजी जेव्हा अयोध्येत रामलल्ला विराजमान झाले तेव्हा रामगीती गावा हा कार्यक्रम आपल्या अथस्रीतील कलाकारांनी सादर केला, तो आपणास आठवत असेलच। आज रामनवमीच्या पूर्वसंध्येला रामाची स्तुती, त्याचे जीवन दर्शन हे गीताबरोबरच नृत्यातूनही सादर करावे असा विचार कलाकारांच्या मनात आला। त्यातूनच गीत रामायणातील गीतांवर आधारित नृत्य नाट्य सादर करावे ही कल्पना सुचली श्रीमती शोभा नाईक यांना। या कल्पनेला अंबुजा गोपालन व स्मृती भातखंडे यांनी मोलाची साथ दिली। नेहमीप्रमाणे अथस्रीच्या हौशी कलाकारांनी हे नृत्य नाट्य सादर करण्यासाठी गेले काही दिवस स्वतःची व्यवधाने सांभाळून सराव केला, मेहनत केली आणि अथस्रीतील गायकांनी तितकाच सराव करून या नृत्य नाट्याला आपल्या सुरेल स्वरांनी साथ देऊन हा कार्यक्रम श्रवणीय केलाय। मंडळी या 31 कलाकार आहेत, त्यांचा सरासरी वय 75 वर्ष। आपल्या इथे उपलब्ध असलेल्या स्टेजवर इतक्या कलाकारांचे नृत्य नाट्य सादर करण्यात असलेल्या जागेची मर्यादा, त्याचप्रमाणे नृत्य नाट्याचा रामायणाचा काळ उभा करण्यासाठी करावी लागणारी वेशभूषा, घालावे लागणारे अलंकार इतकंच नव्हे तर उभे करावे लागणारे नेपथ्य हे म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखेच आहे। हे एक आव्हानच होते। आपल्या हौशी अथस्रीवासींनी यासाठी घेतलेल्या मेहनतीला, त्यांच्या क्रिएटिव्हिटीला आपण नक्कीच दाद द्या। तेव्हा आपला अधिक वेळ न घेता आपल्या कलाकारांच्या सहकार्याने निर्मिलेला रामलीला हा नृत्य नाट्य कार्यक्रम आता आम्ही सादर करीत आहोत। एक नम्र सूचना, रामायणाच्या त्या काळात जाताना आपापले मोबाईल फोन बंद करावे। तर अथस्री बी आणि सी कंडोनियम मधील कलाकार सहर्ष सादर करीत आहे नृत्य नाट्य रामलीला। दशरथाने यज्ञाश्व सोडला, एका संवत्सरानंतर तो यज्ञ अश्व परत आला। राजा दशरथाच्या विनंतीनुसार ऋष्यशृंगाने यज्ञ मांडला आणि एका शुभवेळी त्या यज्ञ ज्वालेमधून एक रक्तवर्ण महापुरुष निर्माण झाला। तो महापुरुष म्हणजे साक्षात अग्निदेव होता आणि तो अग्निदेव आपल्या दुंदुभीसारख्या कणखर परंतु अतिशय मधुर अशा सादानी दशरथाला सांगू लागला, दशरथा घे हे पायसदान। दशरथा दशरथा घे पायसदान पायसदान। दशरथा घे पायसदान पायसदान।
प्रसवतील त्या तिन्ही देवी श्री विष्णूंचे अंश मानवी धन्य दशरथा तुला लाभला देव पित्याचा मान। हे यज्ञपुरुषाचं वचन खरं ठरलं। या पायसाच्या सेवनानं दशरथांच्या तिन्ही राण्या गर्भवती झाल्या, यथाकाली त्या प्रसूत झाल्या। कौशल्येला श्रीराम, सुमित्रेला लक्ष्मण, तसा शत्रुघ्न आणि कैकेयीला भरत असे 4 तेजस्वी पुत्र जन्माला आले। राजाची इच्छा पूर्ण झाली। प्रासादातील सुखाला सीमाच राहिल्या नाही। नगरजनांचा आनंद तर नुसता भरून ओसंडत होता। श्रीरामाधिक भावंड रामू लागली तरीही अयोध्येतील स्त्रिया श्रीराम जन्माचा आनंद गीतच गात होत्या, पुन्हा पुन्हा गात होत्या। वयातच त्यानं धनुर्विद्या आत्मसात केली, धार्मिक ग्रंथ अभ्यास केले। त्याच्या समवेत त्याचे लक्ष्मणादी लहान भावंडही निष्णात झाले। आता ते सर्वजण राजसभेमध्ये येऊन बसूही लागले आणि एके दिवशी राजा दशरथ पुत्रांसह वर्तमान राजसभेमध्ये बसलेला असताना महर्षी विश्वामित्र त्या ठिकाणी आले। राजानं त्यांचं आनंदाने स्वागत केलं आणि नम्रपणाने विचारलं की महर्षी, आपली काही इच्छा असेल तर सांगा, मी ती अवश्य पुरी करीन। राजाच्या या भाषणानं अत्यंत हर्षित होऊन विश्वामित्र म्हणाले, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, यज्ञ रक्षण्यास योग्य तुझी सर्वथा, यज्ञ रक्षण्यास योग्य तुझी सर्वथा, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा।
की त्याच्याजवळ जे परशुराम त्यालाच सीता मार घाली. त्या स्वयंवरासाठी जमलेल्या अनेक अतिरथी महारथींच्या समोर, सहस्रावधी राजांच्या समोर, पुष्कळ मल्लांच्या करवी ते महाप्रचंड शिवधनुष्य जनकाने त्या सभामंडपामध्ये आणवलं. त्या धनुष्याकडे पाहूनच, त्याचा आकार आणि प्रचंडपणा पाहूनच आलेल्यापैकी अनेक जण मनामध्ये भयभीत झाले. काही जण कुठल्याही मोठ्या धीराने ते उचलण्याकरता प्रत्यंचा लावण्यासाठी. परंतु उचलणं सोडाच, ते धनुष्य जागेवरून हलवणंही कोणाला शक्य झालं. आणि त्यांनी ते धनुष्य उतरण्याची अनुज्ञा मागितली. जनकाने अवश्य म्हटलं. श्रीरामांनी प्रथम त्या धनुष्याला भक्तिभावानं वंदन केलं. ते धनुष्य उचलून ते वाटवण्याचा प्रयत्न करू लागले. तोच विजेसारखा कडाड असा आवाज झाला. ते धनुष्य मधोमध भंग पावलं. त्याचे हा लोक विलक्षण जनक संतुष्ट झाला. सीता अतिशय आनंदित झाली. जनकाने वीर्यशुल्का सीता त्या महावीराला देण्याचा निश्चय करून दाखवला. विश्वामित्राने ते मान्य केले. यथाकाली श्रीरामाचा भूमिकन्या सीतेशी विवाह झाला. आपल्या भक्तकन्या उर्मिला, मांडवी आणि श्रुतकीर्ती याही जनकाने लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांना दिल्या. तो अवर्णनीय समारंभ संपला. त्या स्वयंवरासाठी आलेले सर्वजण आपापल्या घरी परत गेले. राम लक्ष्मणही आपल्या नववधूंच्या सह अयोध्येला परत आले. ते जाऊन महिने लोटले तरी सुद्धा मिथिलेचे भाट आणि धारण त्या स्वयंवराचेच गीत गात होते. पुन्हा पुन्हा गात होते. अणून अणून गात. परंतु नेमक्या ह्याच वेळेला मंथरा नावाच्या एका दुष्कळ कुबड्या दासीच्या मनामध्ये काही भयानक विचार आणि आपल्या मनामधले हे विचार तिने कैकेच्या मनात धरवास सुरुवात केली. ती कैकेला म्हणते की कैकेयी, वास्तविक हे तुला समजायला हवं की ज्या वेळेला तुझा भरत आजोळे गेला या अयोध्येमध्ये नाही, अशीच नेमकी वेळ साधून दशरथ रामाला राज्याभिषेक करतोय, तेव्हा यामध्ये काहीतरी काळ करे असलं पाहिजे. वास्तविक राज्य तुझ्या भरताला मिळालं आणि राम इथून दूर मनात जावा टाळावा हे दिसलं नाही का? तुला स्वतःला हे कळत कसं नाही? तू इतकी मूर्ख कशी? मंथरेचे हे भयंकर विचार प्रथम कैकेला आवडले नाहीत, रुचले नाही. परंतु मंथरेने आपली चिकाटी काही सोडली नाही.
आणि तिच्या चिकाटीला इतकं भयानक फळ लवकरच झालं की मंथरेचे म्हणून ते विचार होते ते जणू काही आपले स्वतःचेच विचार आहेत असं वाटायला लागून त्या विचारांच्या मनस्वी आहारी जाऊन कैकेयीनं दशरथांना बळावर आणलं आणि त्यांनी तिला दिलेल्या 2 वरांची तिने आठवण करून दिली आणि क्रुद्ध आवाजात त्यांना ती बजावू लागली. नगरजनांची आर्त प्रार्थना श्रीरामांचा रथ अडवू शकली नाही. बंधू लक्ष्मण आणि पत्नी जानकी यांच्यासह श्रीराम अयोध्येच्या बाहेर पडले. त्या रात्री अयोध्येतील कुठल्याही घरी अग्नी प्रज्वलित झाला नाही, दिवे लागले नाहीत, अन्न शिजलं नाही. उदक नाहीस झालेल्या समुद्रासारखी ती रघुनगरी बगाल झाली. श्रीरामांनी सीमेबाहेर गेल्यावर अयोध्येच्या दिशेला मुख करून तिला अभिवादन केलं आणि तेथपर्यंत आलेल्या नागरिकांना निरोप दिला. रथ मार्ग आक्रमून आला. श्रीराम गंगातीरी शृंगवेरपुरास आले. निषादाधिपती गुहानं श्रीरामांचं दर्शन घेतलं आणि अत्यंत भक्तीनं त्यांचं आदरातिथ्य केलं. ती रात्र सर्वांनी एका इंगुती वृक्षाखाली काढली. दिवस उजाडल्यावर गुहानं नौका सिद्ध केली. श्रीरामांनी सुमंताला अयोध्येला परत जाण्याची आज्ञा केली. आपण सीता लक्ष्मणासह नौकेमध्ये चढले. नावाने नौका वल्लवू लागली. लाटावर लाटा आदळू लागल्या आणि नौका वल्लवता वल्लवता गुहासह त्याचे नावाने गाऊ लागले, म्हणू लागले.
कोण तू कुठला राजकुमार, असं लाडी गोडीनं पुन्हा पुन्हा विचारीत श्रीरामांची नगड करणारा शूर्पणखेला श्रीराम विनोदानं म्हणाले, मी विवाहित आहे, एकपत्नी व्रतधारी आहे, मला काही तुझ्या प्रेमाचा स्वीकार करता येणार नाही. मात्र माझा हा धाकटा भाऊ लक्ष्मण जो अद्याप अविवाहित आहे तो तुला बोलवला. शूर्पणखेनं आपला मोहरा लक्ष्मणाकडे बघा. लक्ष्मण हसत हसत म्हणाला, माझी भार्या होणं म्हणजे दासाची दासी होणं. मी माझ्या वडील बंधूंच्या चरणांचा दास आहे. तू असं कर, श्रीरामांचीच कनिष्ठ भार्या, कदाचित तुझ्यासाठी ते आपल्या प्रथम पत्नीचा त्याग सुद्धा करते. लक्ष्मणाच्या भाषणातील विनोद न समजल्यामुळे ती मूर्ख राक्षसी खरोखरच परत रामांच्या पाशी गेली आणि त्यांना म्हणाली, रामा, तू सर्वस्वी माझाच राहावास म्हणून तुझ्या समक्ष तुझ्या या स्त्रीला मी खाऊन टाक. शूर्पणखा जानकीच्या अंगावर जेव्हा धावली तेव्हा मात्र महाबलाढ्य श्रीरामाने लक्ष्मणाला आज्ञा केली, या राक्षसाला विरोध करू. वडील बंधूंच्या आज्ञेसरशी लक्ष्मणानं खड्ग बसलं आणि त्या शूर्पणखेचे नाक आणि कान छेदून भयंकर आक्रोश करीत ही राक्षसी साऱ्या वनातून मुंकाळ्या पडत पडून आपले बंधू खरदूषण यांच्यापाशी जाऊन तिनं घराणं घातलं. ते ऐकून ते राक्षस रामांची संग्राम करण्यासाठी धावून आले. पण महाधनुर्धर श्रीरामाने दीड मुहूर्तात त्या सर्वांचा सैन्यासह संहार केला. एकट्या रामाने खर, भूषण, त्रिशूळ आणि 14 सहस्र राक्षस बलिल्याचं पाहून ती विरूप राक्षसी लंकेला पळाली. आपला बंधू लंकाधिपती रावण याच्या समोर उभी राहिली. सर्व अमात्यांसमक्ष ती रावणाला म्हणू लागली, सीतेचा हरण करण्याच्या उद्योगाला लागला. त्यांनी त्यासाठी मारीचाचं सहाय्य मागितलं. मारीचाला श्रीरामांचा पराक्रम माहीत होता. त्यानं जेव्हा रावणाचं मन वळवण्याचा प्रयत्न केला तेव्हा शेवटी काही कपट जमल्यास करावं म्हणून रावणानं एक युक्ती काढली. त्यांनी मारीचाला सुवर्ण मृगाचं रूप धारण करायला सांगितले आणि आपण याच्या यतीचा वेश धारण करून त्याच्या पाठोपाठ पंचवटीमध्ये गेलो. मारीचानं धारण केलेलं ते अभूतपूर्व सुवर्ण मृगाचं रूप पाहून सीतेला अतिशय मोह झाला. ती पर्णशाळेमध्ये आली आणि श्रीरामाना नाडीतपणानं
त्यासाठी श्रीराम धनुष्यबाण घेऊन त्या मृगाचा मागोवा घेत धावले. रामांचा बाण भरमी लागताच तो मायावी मारीच हा सीते हा लक्ष्मणा धाव धाव असं मानवी वाणीनं ओरडला. तो साग श्रीरामांच्या सागासारखाच होता. त्यामुळं इकडे पर्णशाळेमध्ये सीतेच्या शरीराला कापड भरलं. श्रीरामालाच काहीतरी अपघात झाला असावा ह्या कल्पनेनं तिने लक्ष्मणाला त्यांच्या शोधार्थ पाठवलं. आश्रमात ती एकटीच उरली. ती संधी साधून यतिवेश धारण केलेला रावण पुढे आला आणि थोड्याच वेळात त्यानं आपला खरा हेतू प्रकट केला. तो तिच्याशी लगट करू लागला तेव्हा ती महापतिव्रता मैथिली त्याला कातर स्वराने बजावू लागली. सीतेच्या आक्रोशाला आणि संतापाला न जुमानता रावणाने तिला रथामध्ये घातले आणि लंकेचा रस्ता काढला. इकडं त्या मायावी मारीचाचा वध करून श्रीराम परत येत आहे. तोच पुढून येत असलेला लक्ष्मण त्यांच्या दिशेला पडला. त्यांच्या हृदयामध्ये एकदम चन्न झालं. त्याने विचारलं की लक्ष्मणा, जानकीला एकटी सोडून तू कसा आलास? त्या मायावी राक्षसानं माझ्यासारखा साथ काढून आर्ध हाका मारल्या, त्यानं भासला तर नाहीच ना. अरे माझ्या शरसंधानामधून वाटलं त्याला शक्य होतं का? यावर लक्ष्मण नम्रपणानं म्हणाला, हे सर्व मी देवी जानकीला सांगितलं, पण त्यावर त्या मला अत्यंत कठोर वचनं बोलल्या आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे मला इथवर येणं भाग पडलं. राम म्हणतायत की वेड्या, एका स्त्रीचं क्षणिक रागातलं बोलणं तू सत्य मानलंस. माझा डावा डोळा लावतो आहे, काहीतरी अशुभ घडलं असावं असं मला वाटतं. ते दोघे आश्रमामध्ये आले. पर्णशाळेमध्ये सीता नव्हती. कृष्णाजीनं आणि दर्भ अस्ताव्यस्त पडले होते. साऱ्या आश्रमाचीच कळा नाहीशी झाली होती. श्रीराम आजूबाजूला हिंडू लागले, शोध करू लागले आणि व्याकुळतेने सीतेला हाका मारू लागले. त्या फुलांची ओळख पटल्यामुळं क्षात्रवृत्ती उचंबळून आलेले श्रीराम सीता शोधार्थ पुढे निघाले. वाटेमध्ये त्यांना एक पक्षीश्रेष्ठ रक्तानं माखल्या अवस्थेमध्ये भूमीवर पडलेला दिसला. या गधरूपधारी राक्षसानंच सीता भक्षण केली असली पाहिजे अशा कल्पनेनं श्रीरामाने क्षुरसंज्ञक बाण त्याच्यावर रोखला. तेव्हा
फेसासह रक्त उकित असलेला तो पक्षीराज जटायू श्री रामाना म्हणाला, मरणोन्मुख त्याला कारे मारिसी पुन्हा रघुनाथा अडविता खलासी पडलो पळविले रावणे सीता अडविता खलासी पडलो पळविले रावणे सीता पळविले रावणे सीता पळविले रावणे सीता. सीतेच्या सर्व प्रश्नांना आणि शंकांना हनुमंतानं समर्पक उत्तर दिली आणि तिच्या मुक्ततेसाठी श्री रामचंद्र निश्चित येणार असल्याचं शपथपूर्वक कथन केलं. रामाला ओळख पटावी म्हणून सीतेनं आपल्या जवळचा एक मणीही हनुमंतांच्या स्वाधीन केला. वास्तविक सीतेला घेऊन जाण्याला स्वतः हनुमंतही समर्थ होता, पण परपुरुषाच्या स्कंधावर बसून जाणं योग्य नाही, माझी सुटका रामानेच केली पाहिजे असं सीतेने निक्षून सांगितलं. विचारी आणि धर्मनिष्ठ हनुमंताला तिचं म्हणणं पडलं. तिचा निरोप घेऊन तो निघाला. जाता जाता त्याच्या मनामध्ये आलं की या राक्षसांचं बळ तरी काय आहे ते पहा, आणि या विचारासरशी त्यानं अशोकवन उद्ध्वस्त करून टाकलं. जंबूमाली आणि रावणपुत्र अक्ष यांना ठार केलं. लंकेच्या कुलदैवताचा नाश केला. तेव्हा रावणपुत्र इंद्रजितानं त्याला ब्रह्मास्त्राने बद्ध केलं आणि रावणाच्या सभेत नेलं. तिथं त्याला ठार मारण्याचीच आज्ञा रावणानं दिली, पण रावणाचा भाऊ जो विभीषण त्यानं दूताला मारणं राजनीतीला धरून नाही असं आग्रहानं प्रतिपादन केलं. शेवटी रावणाच्या आज्ञेनं हनुमंताच्या पुच्छाला वस्त्र बांधून राक्षसाने ते पुच्छ पेटवून दिलं. राक्षसीने हे वृत्त सीतेला सांगितलं तेव्हा तिनं अग्नीचा धावा केला आणि हनुमंताला इजा होऊ नये असं मागणं अग्नीजवळ लागलं. पेटत्या पुच्छानिशी हनुमंत रावणाच्या राजसभेमधून उडाला आणि सर्व लंका पेटवल्यावर शांत चित्तानं हनुमंतानं आपलं पुच्छ सागर जलामध्ये विसू दिलं आणि त्यानंतर आकाश मार्गानं तो परत श्रीरामांच्या पाशी आला. सीतेने दिलेला मणी श्रीरामाने अचूक ओळखला आणि अत्यंत आनंदाने हनुमंताला गाढ आलिंगन दिलं. असंख्य वानरासह राम लक्ष्मण दक्षिणेला निघाले. ते सर्वजण समुद्र तीरावर पोहोचले आणि आता प्रश्न असा पडला की समुद्र उल्लंघावा कसा. 3 दिवसपर्यंत श्रीरामाने सागराची प्रार्थना केली, परंतु सागर काही प्रगट झाला नाही. तेव्हा संतापून शेवटी रामाने सागरावरती शस्त्र बसलं. रामबाणाच्या भयाने तो सागर साकार प्रगट झाला आणि नम्रतापूर्वक रामाना म्हणाला की रामा, आपल्या सैन्यामध्ये नळ नामाचा एक वानर आहे. तो प्रत्यक्ष विश्वकर्म्याचा पुत्र आहे. त्याच्याकडून तुम्ही सेतू बांधवा आणि तो सेतू मी माझ्या छातीवर आनंदाने धारण करा.
श्री रामाने नळाला आज्ञा दिली आणि नळाच्या अधिपत्याखाली असंख्य वानर सेतू बांधू लागले आणि सेतू बांधता बांधता उच्च रवाने गावू लागले. वीराच्या तुमचे एक उद्गार ऐकून इंद्र सारथी मातरी किंचित हसला आणि म्हणाला, प्रभू, असं न समजल्यासारखं काय बोलता? त्याच्या वधाकरता पितामहास्त्राचा उपयोग करा. देवानी जो रावणाच्या मृत्यूचा काळ सांगून ठेवला आहे तो आता अगदी समीप आला आहे. मातलीच्या या भाषणात आता श्रीरामांना जणू स्मरण आलं आणि अगस्त्य ऋषींनी दिलेला दैदिप्यमान बाण आणि धनुष्याला हा कर्ण प्रत्यंच्या ओढून त्यांनी तो बाण महाप्रतापे रावणाच्या दिशेने सोडला. तो दुस्सह आणि प्रत्यक्ष मरणाप्रमाणे अनिवार्य असलेला बाण रावणाच्या वक्षस्थळात जाऊन बसला. त्याने रावणाचं हृदय शतशः विदीर्ण करून टाकलं. बाणाचा प्रहार होताच जीविताला मुकणाऱ्या त्या रावणाच्या हातून धनुष्य बाणही खाली पडला. तो महातेजस्वी राक्षसपती भूमीवर कोसळला. राक्षस सैन्य बाट फुटेत फिरत धावत सुटला. वानरांनी त्यांचा विध्वंस मांडला. सारे वानरगण रावण मेला, रामांचा जय झाला असं म्हणत आनंदानं नाचू लागले. अंतरिक्षातून देवांच्या सौम्य नौबती बाजू लागली. रामांच्या रथावर स्वर्गामधून पुष्पवृष्टी होऊ लागली. श्रीरामाने रावणाचं औषधेही करण्याची विभीषणाला आज्ञा केली. राम म्हणाले, वैर मरणापर्यंतच कायम राहतं. आपला कार्यभागही आता उगतला आहे. त्याचा तू संस्कार कर
तो जसा तुझा आहे तसा माझाही पण आहे. रावणाच्या मृत्यूनं त्याच्या अंतःपुरात शोकाला सूर लोटला. रावण वधानंतर श्रीरामाने आपलं रणकर्कश रूप पार टाकून दिलं, सौम्य रूप धारण केलं. हनुमंताला आज्ञा केली, हे वानराधिपते, विजय वार्ता आणि आमचं कुशल तू जानकीला जाऊन निवेदन कर. हनुमंताने सांगितलेली वार्ता ऐकताच आनंदातिशयानं सीता अबोल झाली. इतकंच म्हणाली, भद्रवत्सल भरत्याच्या दर्शनाची मला अत्यंत इच्छा आहे. तिची अवस्था हनुमंतांनी श्रीरामाला निवेदन केली. त्यांचेही डोळे पाणावले. त्याने विभीषणाला आज्ञा केली, सीतेला त्वरित माझ्यापाशी घेऊन ये. सीता रामासमोर आहे. पती पत्नींना एकमेकांचं मुखदर्शन झालं आणि राजाधिराज रामचंद्र सौम्य स्वरामध्ये त्या जनकनंदिनीला म्हणू लागले, तुला पाहिली तू दे, तुला पाहिली तू दे, लीनते चारू दे, लीनते चारू दे. दशतीच्या मोकळ्या तुलसी मी केले निज कार्यासी, दशतीच्या मोकळ्या तुलसी. नच माग अनुज्ञा मजसी, नच माग अनुज्ञा मजसी. सखी सरळे आपल्या जीवनाचे प्रयोजनच संपल्यासारखे वाटतं. मी लक्ष्मणाला म्हणाली, लक्ष्मणा माझ्यासाठी चिता सिद्ध कर. आवाज येतो. देहत्यागाशिवाय दुसरा मार्गच मला होता. लक्ष्मणाने चिता सिद्ध केली. सीतेने चितेत प्रवेश केला, पण क्षणभरातच चिता उडवून देऊन प्रत्यक्ष अग्निदेव सीतेसह चिते बाहेर आले आणि ते रामाला म्हणाले, रामा, सीता ही अग्निज्वाली इतकी पवित्र आहे. माझ्या आज्ञेने तिचा स्वीकार कर. राम व सीता दोघांचीही नेत्र आनंदाशून्य करून आले. रामचंद्राने मोठ्या आनंदाने सीतेचा स्वीकार केला. निरंतर माझी पतिव्रता म्हणून जानकीचा परत स्वीकार केला. सर्व सैन्यामध्ये आनंद पसरला. रामाने विभीषणाला आज्ञा केली, लंकाधिपते, निरपेक्षपणानं आणि सुखानं लंकेच्या साम्राज्याचा उपभोग घे. आता रामांचं कार्य पूर्ण झालंय. भरत भेटीची त्यांना ओढ लागली आहे. विभीषणानं पुष्पक विमान तयार केलं. विमानामध्ये बसण्यापूर्वी रामाने न्यायासाठी आणि सत्यासाठी लढणाऱ्या आपल्या साऱ्या सहकाऱ्यांचा निरोप घेतला. त्यांना अयोध्येचं निमंत्रण केलं. श्रीराम, सीतामाई आणि लक्ष्मण विमानामध्ये बसले. विमानाने उड्डाण केलं आणि अयोध्येच्या मार्गावरती असताना एके दिवशी ते विमान श्री भरद्वाज ऋषींच्या आश्रमामध्ये उतरलं. याच दिवशी रामांच्या वनवासाची 14 वर्ष पूर्ण झाली आहेत. आपण येत असल्याची वार्ता हनुमंताकरवी अयोध्येला कळवण्याची व्यवस्था त्यांनी अगोदरच केलेली आहे. राम येत आहे, सीतामाई येते आहे, लक्ष्मण येतो आहे. या वार्तेनं सारी अयोध्या आनंदाने अक्षरशः नाचते आहे. शत्रुघ्नानं सर्व अयोध्या शृंगारली आहे. भरत डोळ्यामध्ये प्राण साठून रामांची वाट पाहतोय. भरद्वाजांच्या आश्रमामधून रामांच्या विमानाने उड्डाण केलं.
ते अयोध्येच्या परिसरामध्ये येऊन उतरलं. राम विमानामधून बाहेर आले आणि साऱ्या अयोध्यावासियांनी सीतावर रामचंद्र की जय असा आनंद गजर केला. भरतानी रामांच्या सुपूजित पादुका त्यांच्या चरणी घातल्या. आनंदाश्रूंनी भरलेल्या नेत्रांनी तो रामाला म्हणतोय, रामा, तुझं म्हणून सांभाळलेलं तुझं हे राज्य, तुझे हे सिंहासन आता तू परत घे. श्रीरामाने भरताला आलिंगन दिलं. सर्व मातांना उभेदा रामसीताने प्रणाम केले. त्या भेटीचा आनंद केवळ अवर्णनीय होता. असंख्य नेत्र श्रीरामांना ओवाळू लागले. असंख्य कंठ त्यांचा जय जयकार करू लागले. दिग्दर्शन शोभा नाईक यांचेच. स्टेजवरील कलाकार शीला साने, अंजली गोडबोले, नीला वैद्य, शर्मिला, सुमन, नाना दातार, सीमंतिनी,
अंबुजा, वैशाली, शोभा, राजन, सुषमा, संगीता पाठक, वसुधा समर्थ, उज्ज्वला, कर्नल बर्गे, श्रीयुत मोने, श्रीयुत विक्रम, कर्नल थत्ते, सुजाता साठे, विजय साठे, वसुधा कोरके, स्वाती, प्रतिभा, प्रतिमा, प्रमिला, वानरसेना, अजित बिरादार, अवनी मोरे, आरव मोरे, वैभवी कोनकळसे, एकंदर 30 कलाकारांचे मनपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद. जोरदार टाळ्या होऊ लागले. गायक कलाकारांनी या कार्यक्रमात अधिक आनंद भरला. ते आहेत नाना दातार, सुरेश भावे, विदुला भागवत, शीला नातू, स्वरूपा नागलकर, कल्पना भावे, वृंदा कामत, सुनंदा गोखडे, विजया करमरकर. सर्वांना धन्यवाद आणि जोरदार टाळ्या. रंगमंचावर तुम्ही अग्निकुंड, नाव, धनुष्य, सिंहासन अशा अनेक गोष्टी पाहिल्या. त्याचे मुख्य कला दिग्दर्शक अरविंद वैद्य. त्यांना सहाय्य केलं आहे वसुधा कोरके, उमा दाभोळकर, वृंदा पाठक, सुरेखा चंद्रात्रेय, शुभांगी कळके, सुनीता बर्वे आणि चेतन. वाद्यवृंदाने या कार्यक्रमाची श्रवणीयता अनेक पटींनी वाढवलेली आहे. तालवाद्यावर होते आयुष कैतके, कीबोर्डवर मकरंद पंडित, श्रीधर मोडक, पुनीत गायकवाड आणि तबला प्रसाद दीक्षित. त्याशिवाय हे प्रोजेक्टर आणि व्हिडिओ शूटिंग करणाऱ्यांचेही आम्ही धन्यवाद मानतो. गाण्यापूर्वीच्या कथनाच्या रेकॉर्डिंगसाठी सहाय्य केलं श्रीयुत विजय आणि शुभदा बांदे आणि विजया कुमटाकर. श्री विजय कुमटाकर. बॅकड्रॉप्स अर्चना दाभोळकर. या सर्वांचे मनपूर्वक आभार. कार्यक्रमाची दमदार प्रस्तावना केल्याबद्दल श्रीयुत प्रकाश पानसे यांचे आभार. सी कॉन्डोमिनियमचे लक्ष्मण व गणेश आणि बी कॉन्डोमिनियमचा सर्व स्टाफ, गणेश, किरण, स्वप्नील, हनुमान, अरविंद आणि आपले अरविंद संतोष काकडे, या सर्वांचं खूप खूप या सर्वांचे आभार. प्रायोजकत्व काही निवासी सदस्य आणि कलाकार अनेक प्रकारच्या मर्यादांवर मात करून बहारदार कार्यक्रम सादर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हा संपूर्ण कार्यक्रम आम्ही रामचरणी अर्पण करीत आहोत. त्यांनी तो स्वीकारावा.